नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली तुळजाभवानी मंदिरामध्ये महाआरती. माझा राम मला जनसेवेत आणि कामात दिसतो. डॉक्टर जितेंद्र आव्हाड. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये पाचवाकाडी येथील तुळजाभवानी मंदिरात महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मला माझा राम चराचरात जनसेवेत आणि माझ्या कामात दिसतो असे प्रतिपादन केले. दरम्यान राष्ट्रवादीने आज शहरातील विविध मंदिरांमध्ये सुमारे 1.5 ते 2 लाख लाडूंचे वाटप केले. अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली जात असल्याने ठाण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अनेक मंदिरांमध्ये लाडूचं वाटप करण्यात आलं. तसेच मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या पूर्वसंध्येला कळवा पूर्व भागामध्ये रामलल्लाची मिरवणूकही काढण्यात आली. त्याचबरोबर पाचपाखाडी येथील तुळजाभवानी मंदिरामध्ये आरती देखील करण्यात आली. यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई, महिला अध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांच्यासह शेकडो भाविक येथे उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आज प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे. याबद्दल तमाम भारतीयांच्या मनामध्ये आनंद दाटून आला आहे. हा राम कुणा एकाचा नाही, तर हा राम भारतभूमीवरती जन्माला आलेल्या प्रत्येकाचा आहे. त्यामुळेच आमच्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्यानेच आज आम्ही महाआरतीचं आयोजन केलं आहे. तसेच कळव्यात सुमारे 50,000 झेंडे आणि 1 लाख लाडूंचं वाटपही विविध मंदिरांमध्ये केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. निमंत्रणाबाबत विचारले असता निमंत्रण देणे हा कुणाचाच अधिकार नाही. तुळजाभवानी मंदिरात आयोजित केलेल्या महाआरतीचं निमंत्रण दिलंय का? देव हा सगळ्यांचाच आहे. त्यामुळे देवाच्या चरणी लीन होण्यासाठी निमंत्रण कशाला? देवाची मालकी सांगण्याचा जो प्रकार सुरू झाला आहे तो मनाला खटकण्यासारखा आहे. तरीही आपण या ठिकाणी सांगतो की आपणाला आपला राम कामात दिसतो, मला तो तुळजाभवानी मंदिरात दिसतो, असंही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. सर्व समाज बांधवांना एक करणारे प्रभू श्रीराम, शबरीचे आदिवासी शबरीचे बोरं खाणारे श्रीराम, विभीषणाची हत्या, आपल्या रावणाची हत्या करून विभीषणाला सिंहासन देणारे श्रीराम, बलीची हत्या करून सुग्रीवाची हत्या करून, बलीची हत्या करून सुग्रीवाला सिंहासन देणारे श्रीराम आणि अशा विविध प्रकाराच्या माध्यमातून सर्व समाजाला हा सगळा समाज एक आहे असे मानणारे श्रीराम. असं रामराज्य येण्याची आमची इच्छा आहे आणि ते रामराज्य यावं यासाठी आम्ही सगळ्या समाजाला एकत्र करतो. वाल्मिकी समाजाची लोक एकत्र आली आहेत, सर्व इथले बांधव जे आहेत बाजारातले ते सगळे एकत्र आले आहेत. आणि म्हणून मी नेहमी म्हणतो की प्रभू श्रीराम कोणा एकाचे नाही, ते सगळ्यांचे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने स्टेशन रोड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर शेकडो कार्यकर्ते एकत्र येत शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण व प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान आसाम येथे भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध नोंदविला. यावेळी जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या. याप्रसंगी शहर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, काँग्रेस नेते रवींद्र आंग्रे, महिला अध्यक्षा स्मिता वैती, रेखा मिरजकर, सेवादल अध्यक्ष शेखर पाटील, प्रवक्ते राहुल पिंगळे, प्रदेश सदस्य JB यादव, प्रदीपराव, सुखदेव घोलप, राजेश जाधव, शकिला शेख, निशिकांत कोळी, रमेश इंदिसे, शैलेश शिंदे, रवींद्र कोळी, मंजूर खत्री इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. आसाममध्ये राहुलजींची यात्रा करण्यात आली. राहुलजींवर भ्याड हल्ला करण्यात आला. आसामच्या BJP आमचे जे काँग्रेसचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आणि भरीसभर म्हणून राहुलजींना तिथल्या मंदिरात जाण्यापासून रोखण्यात आलं. सांगितलं की प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मंदिरात जावं यावं. म्हणजे राहुल गांधीला एकीकडे मोदी सरकार म्हणतायत, मोदी म्हणतायत की तुम्ही जवळच्या मंदिरात जाऊन प्रार्थना करा या ठिकाणी, आणि काँग्रेसवाले प्रार्थना करायला गेले की त्यांना अडवायचा प्रयत्न करतात. आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी नाना पटोले साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाण्यात मनोज शिंदे असतील, इतर सर्व नेते असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ठाणे काँग्रेसने हे आंदोलन छेडलेलं आहे. ह्याच्यातून आम्ही चेतावणी देतो BJPला आणि मोदी सरकार का जिथे जिथे तुम्ही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न कराल, काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर येऊन तुमचा विरोध करतील. त्या पायाखालची वाळू आता सरकारला लागलेली आहे आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी लोकशाही मार्गाने ज्यावेळेला जनता संपूर्ण देशामध्ये राहुलजीचा वावा करत आहे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीला त्यांच्या मागे जात आहे. आज अन्यायाविरुद्ध जी यात्रा निघाली आहे त्यालाही त्याच्याही मागे या ठिकाणी जात आहेत. आसामचा मुख्यमंत्री हा भ्रष्टाचारी आहे आणि ह्या असताना देखील त्या भागातली जनता जेव्हा राहुलजींबरोबर चालते त्यावेळेला त्यांच्या विरोध करण्यासाठी अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही पाहिलं असेल तुमच्याच माध्यमातून त्या ठिकाणी 25-30 गुंडाने त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु आमचे राहुलजी त्या ठिकाणी सर्व संपन्न आहे, स्वतः त्यापासून उतरून गेले. त्यावेळेला ते त्यांना पळावं लागलं. अशा प्रकारचे चिरकुट धंदे या ठिकाणी चालू केलेत. या ठिकाणी त्या राम मंदिराच्या माध्यमातून देखील आम्ही दर्शन करायला राहुलजी गेले, त्यांना देखील तिथे रोखण्यात आलं. असा वाईटपणा या ठिकाणी लोकशाही संपवण्याचा डाव मोदींचा आहे आणि मोदी घाबरलेले आहेत. आमची यात्रा चालू राहणार. ठाण्यात देखील लवकरात लवकर या ठिकाणी यात्रा राहुलजी लोकांना भेटायला येणार आहेत. या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात भारत जोडो न्याय यात्राची काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली जी चालू आहे त्या यात्रेवर आसाममध्ये भारतीय जनता पार्टीचे झेंडे घेऊन त्यांनी राहुलजींना रोखण्याचा प्रयत्न केला आहे. एकीकडे लोकशाहीचा हा गळा घोटण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून केला जातो आहे. संपूर्ण देशभरात संविधानात्मक मार्गाने राहुलजींनी यात्रा सुरू केलेली आहे. सर्व परवानग्या घेतल्यात तरीही भारतीय जनता पार्टीचे 5-25 चिरकुट कार्यकर्ते येतात आणि राहुलजींसारख्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न करतात. आणि अशा पद्धतीचं आव्हान काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कदापि सहन करणार नाही. संपूर्ण देशभरात अशा पद्धतीचं आंदोलन काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चालू आहे. आज आमचे राहुल गांधी न्याय यात्रेसाठी निघालेले असताना त्यांच्या बसेस अडवल्या गेल्या, त्यांना देवळात जाण्यापासून अडवलं गेलं. हे फार मोदी साहेब फार चुकीचं करत आहेत. आपले देशाचे पंतप्रधान आहेत ते, पण त्यांनी हे ज्या वेळेस त्यांनी सगळ्यांना देवळात जाऊन दिवे लावा, सगळ्यांनी देवळात जा असेच सांगत असताना त्यांनी आमच्या राहुलजींना देवळात जाण्यापासून त्यांनी रोखलेलं आहे. त्याबद्दल आम्हाला खूप तीव्र राग आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही हे आंदोलन इथे करत आहोत.
HDFC सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. वागळे इस्टेट परिसरात रामनामाचा जयघोष करीत पालखी मिरवणूक संपन्न. वागळे शहरात वागळे इस्टेट परिसरात वागळे विभाग प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर व नगरसेविका एकता भोईर यांच्या पुढाकाराने अयोध्या येथे होत असलेल्या प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना समारोह निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण ठाणे शहरामध्ये दिवाळी साजरी होत असताना वागळे इस्टेट परिसरातील जयभवानी नगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आरती करण्यात आली. प्रभू श्रीरामाची पालखी मिरवणूक नगर प्रदक्षिणा काढण्यात आली तर इंदिरानगरमध्येही महाआरती करण्यात आली. यावेळी या मिरवणुकीत प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवून ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत वारकरी संप्रदाय, ढोल ताशे, लेझिम, DJ इत्यादी कलाप्रकार सहभागी झाले होते. या पालखी मिरवणुकीचे सर्व जातीय धर्मीय लोक उत्साहाने स्वागत करत होते. सदर प्रसंगी कोपरी पाचपाकाडी विधानसभा समन्वयक नगरसेवक एकनाथ भोईर, नगरसेविका एकता भोईर, युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर, माजी नगरसेविका राधा पत्ते बहादूर सिंह, परिवहन सेवेचे माजी सभापती दशरथ यादव, शाखा प्रमुख संजय जाधव, सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, महिला आघाडी, इतर मान्यवर, शिवसैनिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री एकनाथ भोईर यांनी पत्रकारांशी बोलताना या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती दिली. आज अयोध्यामध्ये राम अवतरलेले आहेत. रामांची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी झालेली आहे. 550 वर्षानंतरची प्रतीक्षा आज हिंदूंची संपलेली आहे. त्यामुळे आपण पाहता संपूर्ण हिंदुस्थानामध्येच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा उत्सव साजरा होतोय आणि त्या ठिकाणी आज रामांची प्रतिष्ठापना झाली म्हणून माझ्याकडनं इकडे पालखी मिरवणूक आम्ही प्रभू रामांची काढतोय. ही पालखी मिरवणूक संपूर्ण नगर प्रदक्षिणा करून आणि इंदिरानगर नाक्यावर या ठिकाणी महाआरती होणार आहे. मोदीजींनी या देशासाठी
खूप मोठं काम केलेलं आहे. आणि त्याचबरोबर संपूर्ण देशात आज दिवाळी साजरी होते. तर महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आदेश दिला तर ज्या पद्धतीने हिंदुस्थानामध्ये दिवाळी साजरी होते या ठाण्यात जल्लोषात दिवाळी साजरी झाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ही सगळी मिरवणूक तुम्ही पाहता, आज तुम्ही हजारो लोक या मिरवणुकीमध्ये सामील झालेले आहेत. आणि प्रभू रामाचं गुण गाण्यासाठी सकाळपासूनच अतिशय उत्साह आहे की दिवाळी काय महादिवाळी साजरी होते. ही हिंदूंसाठी एक मोठा क्षण आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.